नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला सर्वात आधी आपला इंट्रो देतो चॅनलचा की आपल्या चॅनलवर काय काय मिळतं। तर आपल्या चॅनलवर 10वी 12वीचे जे बोर्डापर्यंतचे पेपर्स आहेत त्याचे IMP पेपर्स या ठिकाणी मिळत राहतात, त्यामुळे आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे। मी हे का सांगितलं आधी की मागच्या वेळेस ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांना तुम्ही जर विचारलं, म्हणजे समजा आपल्या चॅनलचं तुमचं जर कोणी संबंधित असेल किंवा मग जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की आपण कसे पेपर दिलेले आहेत या विद्यार्थ्यांना सांगा आणि त्याच्यापैकी किती टक्के अभ्यास आपला आलेला आहे ही संपूर्ण माहिती आपण जेवढी घेतो तीच पेपरला येते म्हणजे थोडीफार येते, पूर्ण येत नाही, ठीक आहे। नाही तुम्ही म्हणतात म्हणजे बोर्डाचा पेपर येतो का, तसं नाही, पण 100% पैकी 70 ते 75% 100% येते। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ 10वी 12वीचे आपण घेऊन येत असतो। व्हिडिओ सुरू करू। आता तुम्ही जर अजून काही व्हिडिओ पाहिले असतील की 10वी 12वीची तारीख जाहीर, तर या ठिकाणी पाहू शकता की मी देखील व्हिडिओ घेऊन आलो आणि बातमी देखील घेऊन आलो। बातमी तर पुढे दाखवणारच मी। पहा, ब्रेकिंग न्यूज आहे की वेळापत्रक जाहीर कोणाचं 10वी 12वीचं का बरं झालंय हे बातमीतच ऐका तुम्ही, कारण माझ्या तोंडून सांगणं हे योग्य नाही, ठीक आहे। जे बातमी तुम्हाला समजेलच। तर पहा, 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 12वीची परीक्षा। आता का लवकर घेतली आहे 10 दिवस, तर हे पुढे सांगणार आहे। म्हणजे 10 दिवस मागची म्हणजे म्हणजे ह्याच तारखेला चालू झाली, पण 10वीची जी आहे 10वीची, ठीक आहे, 10वीची जी परीक्षा आहे 10वीची ही, तर हिच्यामध्ये तुम्हाला 11 फेब्रुवारी स्टार्ट होणार। मागची झाली 1 मार्चला, म्हणजे 10 दिवस आधी तुमची स्टार्ट होणार। या ठिकाणी तुम्ही म्हणता हे 12वीचं दिसतंय, या ठिकाणी चुकून झालं, हे 10वीचं आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी 10वीचं आहे, मी याला खोडून टाकतोय, ठीक आहे। आता 11 फेब्रुवारी ते 18 मार्चच्या दरम्यान 10वीची परीक्षा होणार आहे, ठीक आहे। तर आता तुम्हाला बातमी दाखवतो का लवकर होणार आहे ही संपूर्ण माहिती त्या बातमीतच आहे। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी 11 फेब्रुवारीलाच होणार आहे। 10वीची परीक्षा 1 मार्च रोजी 20 मार्चला होणार आहे। 10वी आणि 12वी परीक्षांचा सर्वसाधारण कालावधी बदलणार आहे। तर 10वी 12वी परीक्षा 10 दिवस आधीच घेण्याची तयारी राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आलेली आहे। तर मंडळाकडून हरकती आणि सूचना पाठवण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे। अरुण, काय ताजे अपडेट आहे? विद्यार्थी आणि त्यांच्या संबंधित जिव्हाळ्याचा हा विषय आहे। 10वी किंवा 12वीची परीक्षा झाल्यानंतर पुढच्या अभ्यासक्रमासाठी ज्या प्रवेश परीक्षा घ्यायच्या असतात त्या प्रवेश परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन, कारण नीटची परीक्षा असते, JEEची परीक्षा असते, त्याचप्रमाणे MHCETची परीक्षा असते, तर या परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा या दृष्टिकोनातून 12वीची परीक्षा 10 दिवस आधी घेण्याबाबतचं नियोजन बोर्डाने केलंय। अर्थात याबाबतचं अंतिम वेळापत्रक जाहीर झालेलं नाहीये। या संदर्भात या नियोजनाबाबत हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार पुढील निर्णय हा शासनाच्या मान्यतेने होईल। निश्चित अरुण, ताजे अपडेट देण्यासाठी धन्यवाद। आपण पाहतो 10वी परीक्षा 1 मार्च रोजी 20 मार्चला होईल, तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी 11 फेब्रुवारीला होणार आहे।